नमस्कार, माझ्या सोनालीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज वडापाव कसे बनवायचे त्याची भाजी मी तुम्हाला शेअर करणार आहे. हे वडे मी मॅश करून घेतलेले आहेत. बटाटे, फोडणी, लसूण, मिरची, मोहरी आणि हिंग आणि कढीपत्ता. त्यात थोडीशी हळद टाकून गरम करून घेतलेलं. चवीपुरतं मीठ. आता थोडीशी कोथिंबीर टाकून. आज माझे मिस्टर वड्या बनवून दाखवणार आहेत आपल्याला. बेसन घेतलेले आपण. आता मीठ टाकलंय चवीनुसार. थोडासा खायचा सोडा. थोडं थोडं पाणी टाकून त्यात आपण बेसन घट्ट आणि पातळ थोडंसं ठेवूया. बॅटर तयार झालेलं आहे. ते वडे पण तयार झालेले आहेत आपले. इकडे आपण मिसळ बनवायला घेतलेली आहे. आता तेल तापलेले आहे. त्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊ. कांदा बारीक चॉप केलेले आहे आणि टोमॅटो. बघा अशा पद्धतीने चांगलं भाजून द्यायचं आहे. लाल करून द्यायचं कांदा टोमॅटो. त्याच्यामध्ये कांदा, खोबरा, लसूण, अद्रक लसूण पेस्ट केलेली आपण ते याच्यामध्ये टाकून घेऊ. बघा याचं चांगलं तेल सोडते आपलं वाटण. हे बघा. आता आपण ह्याच्यामध्ये हिंग टाकून घेऊया. हलत टाकू थोडीशी ग. घरगुती तिखट लाल मसाला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता. थोडीशी हळद टाकून घेऊ. कारण पहिलेच मी मटकीमध्ये हळद आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. हे बघा इथं मटकी मी पहिले शिजवलेली आहे हळद आणि मीठ टाकून. आता ही आपण याच्यामध्ये ॲड करूया. आता याच्यात आपण पाणी टाकून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. आणि पहिलेच मी मटकीमध्ये थोडंसं मटकी शिजवताना मीठ टाकलेलं होतं.
आता हिला जरा उकळी फुटू द्या. हे बघा आपल्या मटकीला उकळी फुटलेली आहे. हे बघा आपली उसळ तयार झालेली आहे. तिकडे आपले वडापाव वडे तयार झालेत. हे पाव, लिंबू, कांदा, वडा उसळ तयार आहे आपला. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंट्स करा. कोणाकोणाचे मिस्टर हेल्प करतात किचनमध्ये.